और आपको मैं बताता चलूं, आज से 20-25 साल पहले जब क्रिकेट था, तो मुंबई के क्रिकेटर्स का एक दबदबा हुआ करता था पूरे भारत के टेनिस बॉल क्रिकेट में। मतलब मैं बताता चलूं, शशि ब्राइट, खतरनाक, गणेश गल्ली, सीनिया महादेव, उत्कर्ष, मोरी रोड माहिम, इसके अलावा मैचलेस, मतलब कई टीमें थी, गुलशन स्टार जो बाद में सैनियल बनी, सीताराम, प्रेसी, बहुत बड़ी फहरिस्त है। और खिलाड़ी एक से बढ़कर एक। और अब आप देख रहे हैं दोनों ओपनिंग बैट्समैन मैदान में उतरते हुए बड़े आत्मविश्वास के साथ। दोनों बैट्समैन, शाम के ठंडे ठंडे हवा का स्पर्श उनको होता हुआ, और राजेश खन्ना की फिल्म का गाना मुझे याद आता हुआ, ये शाम मस्तानी मदहोश किए जाए, मुझे डोर कोई खींचे तेरी ओर लिए जाए। आज तमाम रास्ते भिवंडी के गोकुल नगर स्थित चैलेंज मैदान पर आ रहे हैं। दोस्तों, 4 तारीख को सोमवार की शाम हमारे बीच उपस्थित होंगे मशहूर बॉलीवुड अदाकार संजय दत्त, जिन्होंने कई लाजवाब एक्टिंग की। रॉकी कहिए, साजन कहिए, कब्जा कहिए, वास्तव कहिए, मुन्ना भाई एमबीबीएस, कई सारे ऐसे फिल्मों में उन्होंने एक्टिंग की, और वो हमारे बीच उपस्थित होंगे। अन्य कई मेहमान होंगे। और 5 तारीख को जब इस मैदान पर आखिरी दिन होगा, तो उस दिन यहां पर आतिशबाजी की जाएगी। रिलायबल ट्रेंड के हमारे जो ओनर हैं हर्षल रघुनाथ पाटिल और श्याम भाई, उनके द्वारा, तो उनके भी हम बहुत बहुत आभारी हैं। और ये देखिए इस चैलेंज मैदान का दृश्य, चैलेंज क्रिकेट ग्राउंड CCG। कई किंवदंतियां इस मैदान के साथ जुड़ी हुई है। और जब कपिल देव यहां पर आए थे दोस्तों, जिन्होंने उस माहौल को देखा होगा, कपिल जिस दिन यहां पर थे, कुणाल आप यकीन नहीं कर सकते, कपिल देव फॉर्मल ट्राउजर और फॉर्मल शूज पहनकर, उन्होंने पहली बॉल जो फेस की उसको मिड विकेट पे 6 लगाया। दैट इज कपिल। दैट इज व्हाई ही वाज गिवन क्रिकेटर ऑफ द मिलेनियम अवार्ड। मतलब क्या जो कमिटमेंट था कपिल देव का, और स्टंप से 6 मारना, मतलब ये केवल विलास आर ही कर सकते हैं। मतलब बेदी साहब को जब यहां लाना था, विलास पाटिल दिल्ली में डेरा डालकर बैठे थे, बेदी आपको आना ही होगा, यू विल हैव टू कम। और जब बेदी यहां पर आए, बेदी स्वयं इतने प्रसन्न हुए, ओहो हो क्या बात है। जब जहीर खान आए, आई मीन एवरीवन वाज सो हैप्पी। डॉक्टर इजाज अशाई थे, उनके साथ में बंटू सिंह थे, सुलक्षण कुलकर्णी, वसीम जाफर, नीलेश कुलकर्णी, इतनी लंबी लिस्ट है। पार्थिव पटेल, बैटिंग पावर प्ले लिया जा चुका है, और मैं समझता हूं कि कैप्टन को माइक्रोफोन दिया गया होगा। इसकी पुष्टि की जाए। नहीं दिया गया है, कोई बात नहीं। तो 2 ओपनिंग बैट्समैन आ चुके हैं, ओम साई वाशेरेगे, पप्पू और वामन, और पहले ओवर को अंजाम देंगे संदीप। तो ये आप आपकी टीवी मॉनिटर पर देख रहे हैं, विलास आर, उनके साथ में दानिश मद्दू, प्रदीप चौधरी और पप्पू। ड्रॉ मतलब पप्पू, पप्पू मतलब ड्रॉ। चाहे 100 टीम हो, 200 टीम हो, पप्पू विल हैंडल द ड्रॉ। बहुत ही जबरदस्त प्रेसिडेंट हमारे विलास आर के साथ कंधे से कंधा मिलाकर विजू ठाकरे, पप्पू चौधरी, जितेंद्र गगे, उपेंद्र नल्ला, अशोक पालांडे, परेश भानुशाली, शशिकांत गाड़गे, ये जो हमारे सब फाउंडर्स है। इसके अलावा जो हमारे क्रिकेटर्स है, विनोद डगले, उमेश चौहान, संतोष चौहान, राजू उगड़, हरीश जगताप, अमोल पाटिल, इसके अलावा विश्वास मात्रे, ओ वी फॉर विक्ट्री, वी फॉर विश्वास। चैलेंज का जो लोगो है, छलांग लगाता हुआ घोड़ा,
क्रिकेट भी A1 और चैलेंज स्टेडियम का एक विहंगम दृश्य आप देख रहे हैं अपने मॉनिटर पर। एक ऐतिहासिक मैदान जो चश्मदीद रहा है कई सालों से, मार्चिंग टुवर्ड्स गोल्डन जुबली। तो आइए अब नए ओवर की शुरुआत, और रोहित नए ओवर की पहली गेंद स्टंप्स पर आती हुई बिल्कुल बल्ले के ब्लेड को बंद करते हुए खेला था। बल्ला और पैर दोनों को साथ में रखा था। एक अच्छी आवाज वहां पर उठती हुई और स्कोर को पहुंचाया 6 पर। हमने देखा पिछली बार जो चौका लगाया था वामन ने, बहुत अच्छा टाइमिंग का मुजाहरा उन्होंने प्रस्तुत किया था वहां पर। अब की बार खेला था शॉर्ट मिड विकेट की तरफ, 1 रन। दोनों बल्लेबाज 1-1 रन से इस वक्त स्ट्राइक को घुमा रहे हैं। स्कोर हो चुका है 7। पवन गोयंका साहब हमारे बीच, सुप्रसिद्ध समाज सेवक, उनके साथ में किरण माली, सेक्रेटरी ऑफ चैलेंज, माजी नगर सेवक किरण माली। मतलब एक चीज मैं बोल सकता हूं, परेश भानुशाली और किरण माली के हाथ में जब वॉकी टॉकी जाती है तो वो वॉकी टॉकी भी धन्य हो जाती है। परेश, किरण, पीके, हाफ ट्रैकर बॉल थी और बहुत जल्दी हरकत ले ली, दिखा दिया इनफॉर्म बैट्समैन का फॉर्म, लेकिन यहां पर आउट होते हुए ऊंचाई मिली, अंतर नहीं मिला और आकाश के लिए अब खेल समाप्त। या अगोदरच्या बॉलवर देखील असाच प्रयत्न केला होता आकाश तारेकरने। आपण पाहू शकाल स्पीडोमीटर मध्ये 78 किलोमीटर पर आवर शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न झाला होता, मिस टाइम झाला आणि तिथे क्षेत्ररक्षक तैनात होता। अतिशय चांगलं गॅदरिंग आणि एक मोठ्या विकेटचं बदल। कॅप्टन इथे मात्र आउट होताना दिसतोय आकाश तारेकर। नक्कीच मोठा विकेट, कारण संघनायकाने आपली चुणूक दाखवायला पाहिजे होती, ते मात्र इथे बघायला मिळालं नाहीये आणि त्याने आपला गडी गमवून इथे थोडासा दडपण स्वतःसाठी आणि संघासाठी नक्कीच निर्माण केलेलं आहे। तो दोस्तों अब नए बैट्समैन के रूप में किरण, वामन अभी वहां पर मौजूद है जिन्होंने एकमात्र चौका जड़ा। 3 चारू इस बार टप्पा खाते ही बॉल को पुल कर दिया था। देखना होगा, बॉल मैदान के बाहर जा चुकी है। अब क्या वो चौका था, छक्का था? जी हां, सदाबहार सिक्सर, अंपायर नयन केसरकर द्वारा। और आप देखिए लाफिंग बुद्धा और नयन केसरकर, क्या टाइमिंग है कैमरा टीम का। लाफिंग बुद्धा, कीप यू लाफिंग। स्कोर 13 पर पहुंचा है, 3 खिलाड़ियों के नुकसान पर। 3-13। 2 कदम आगे आए थे, क्या करना चाह रहे थे वहां पर, वो थोड़ा सा ज्यादा साहस ले लिया था। साहस दाखवतोय फलंदाज। या अगोदर आपण पाहिलं असेल एक मोठा फटका लगवला होता, त्यामध्ये थोडंसं टाइम झालं नव्हतं, परंतु शेवटपर्यंत नजर ठेवली होती बॅट्समनने देखील की हा बॉल जातोय की नाही पार, आणि अखेर षटकार मिळवला। परंतु त्यानंतर आपण पाहिलं असेल वेगळा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, फ्रंट फुटवर आला होता, स्वीप करण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु पुन्हा एकदा टाइमिंग चुकलं। 2 ओव्हर 14, 3 विकेट। और आप देख रहे हैं एक बार फिर से अपने मॉनिटर पर प्रतिभा विलास A1 2015 वहां पर लिखा है, बट इट इज लास्ट ईयर्स फोटो। आप देखिए चैलेंज का विहंगम दृश्य, एक से बढ़कर एक आविष्कार। मुझे याद है कुणाल, 2007 का जब वर्ल्ड कप हुआ तो वर्ल्ड कप के साथ में यहां पर मेयर कप हुआ, और जहां पर प्रियांशी स्टूडियो है वहां पर खेलने वाली तमाम इंटरनेशनल टीमों के कैप्टन के स्टैच्यूज लगाए गए थे। ये एक और चैलेंज स्पोर्ट्स की बड़ी उपलब्धि है। और ये देखिए प्रियांशी, जिसके नाम से ये स्टूडियो है, हमारा कमेंट्री बॉक्स अब थोड़े समय में प्रियांशी स्टूडियो में यहां से शिफ्ट होगा। सो प्रियांशी, ओवर समाप्त किया वहां पर रोहित बालेराव ने। 2 ओवर 14 रन 3 विकेट। पहले ओवर में 5, दूसरे ओवर में 9।
नए ओवर की शुरुआत और अंगड़ाई लेती हुई गेंद सीधा विकेट कीपर के हाथों में। बिल्कुल बढ़िया लेग ब्रेक। टेनिस बॉल का क्रिकेट ये अमूमन टप्पे का क्रिकेट है, और जब टप्पे की बात आती है तो अजित पुत्रन, सतीश शेट्टी, ये दो बॉलर को मैं हमेशा याद करूंगा। इस बार ज्यादा फ्लाइट थी और बहुत जल्दी जज कर लिया था, खेल दिया उसको मैदान के बाहर। गेंद जाती हुई अफलातुन शॉट, 6 रन। और दिस इज अजित पुत्रन फॉर यू। उस जमाने में इनाम 800,000 रुपए के हुआ करते थे। सुशांत मांजरेकर मेरे को बता रहे थे, एक दिन सुबह अजित पुत्रन आया और उसने बोला आज अपने को 8 ब्लू लेने गए, मतलब 100 के 8 नोट, और शाम को वो कर दिखाया। और दैट इज अजित पुत्रन एट स्लिप फॉर यू। दीज आर हिस्टॉरिक क्रिकेटर्स ऑफ देयर टाइम्स। एका रनचा किस्सा देखील जर तुम्हाला आठवत असेल, अजित पुत्रन यांनी जे षटक टाकलं होतं, गोल्डन ओव्हर, एका रनची आवश्यकता होती आणि ते षटक मात्र मेडन टाकलं होतं। त्या मॅच मध्ये काहीच नव्हतं, अंपायर कडून स्वतः बॉल मागितला होता अजित पुत्रनने आणि सांगितलं होतं ही ओव्हर मला करायची आहे, अजून मॅच संपलेली नाही। सो इस वक्त जो स्कोर है 20 पे 3। और जैसे चंद्रा ने बताया, बहुत सही बात है कि एक जमाना था जब सिक्सर लगा तो मतलब एक बहुत बड़ा न्यूज बन जाता था मुंबई के क्रिकेट में। आजकल 6 बॉल में 6 6, मतलब हर रोज कहीं ना कहीं कोई मैदान पर लग रहा है, लेकिन मेडन ओवर अब देखने को नहीं मिल रहे हैं। So this is the transition of tennis ball which has happened over the years. So there is hardly anything left for the bowlers. और उसमें अगर कोई गेंदबाज 10 रन देकर भी 2 विकेट लेता है, मैं उसको सलाम करना चाहूंगा। मतलब सलाम तो बनता है। ये देखिए आप अपने मॉनिटर पर विजू ठाकरे जी को देख रहे हैं, विलासार के साथ कंधे से कंधा मिलाकर बचपन से जबरदस्त मेहनत विजू ठाकरे की। इस बीच अगली गेंद इस बार इन द एयर एंड ऑफ द विकेट, दोनों में बीट किया था। बल्ला पहले घूम चुका था वहां पर बैट्समैन चारू का। नॉन स्ट्राइकर एंड पर है किरण। जो बैट्समैन आउट हुए उसमें आप देखें तो पप्पू, वामन और आकाश। पण चारू चांगला खेळ दाखवतोय सर, आतापर्यंत 2 षटकार लागवलेत आणि टाइम करताना दिसतोय बॉलला, कुठेतरी मोठे फटके येताना दिसतात चारूच्या बॅटमधून। स्ट्रोक सिलेक्शन जरूर मायने रखेगा। अगली गेंद इस बार बॉलर के सर के ऊपर से खेल दिया था। संदीप की ये गेंद थी और स्ट्रेट शॉट खेला गया था, मानो एक सीधी लकीर खींची हो अपने बल्ले से चारू ने, और स्ट्राइक दे दी किरण के पास। दोनों बल्लेबाज अब थोड़ा स्थायी होकर खेल रहे हैं। उन्हें पता है कि 5 ओवर का गेम है, शाम ढलने जा रही है। प्राकृतिक रोशनी और जो कृत्रिम रोशनी है उसका मिलन थोड़े समय में शुरू होने जा रहा है, और इसलिए थोड़ा समझ बूझ कर खेल रहे हैं इस वक्त। इस बार थोड़ी तेज गेंद थी, बिल्कुल समझने नहीं दिया बल्लेबाज को। डिंग डोंग का वार्निंग बेल बजा दी हुई विकेट कीपर के दस्तानों में। गेंद को गैदर कैसे करना चाहिए, क्रिकेट में कहा गया है गैदर द बॉल विथ ओपन पाम्स एंड सॉफ्ट हैंड्स। बिल्कुल उस तरह से बॉल को गैदर किया गया था। अब की बार थोड़ी तेज गेंद थी, बल्ले का अंदरूनी सिरा लिया, बॉल जा रही है फाइनली की तरफ। वहां पर गेंद को रोक नहीं पाए थे, वहां पर पहला रन पूरा किया, दूसरे की दौड़ लगा चुके हैं। अब बल्ले को ग्राउंड किया और दूसरे को पूरा किया। ओवर खत्म होता हुआ तीसरा, 3 ओवर के खत्म होने पर 23 रन बने हैं 3 विकेटों के नुकसान पर। और अगले मैच में आप देखेंगे बंडिया बॉयज और एसके स्पोर्ट्स, एक पावर पैक मुकाबला। आपके मॉनिटर पर आप देख रहे हैं हमारे राजू वगल, उमेश चौहान। एक जमाना था जब विश्वास मात्रे, उमेश चौहान, संतोष चौहान, विलास बालू, विलास आर स्वयं, विश्वास मात्रे, अवी, विनोद डगले, भूषण चाफेकर। दिस वाज द ड्रीम टीम ऑफ चैलेंज। मतलब 40 दिन पहले से टूर्नामेंट की तैयारी, दिन के 10-12 मैच के बाद प्रैक्टिस, वापस दूसरे दिन सुबह 8:30-9 बजे साहब स्वयं आएंगे, प्रैक्टिस कराएंगे, और उसके बाद टूर्नामेंट खेलना, उसको जीतना। दैट वाज चैलेंज। चैलेंज ने हर चैलेंज का स्वीकार किया। नथिंग इज इम्पॉसिबल फॉर चैलेंज। One of the most beautiful names that I have ever come across in my life. Accept any challenge. तो नए ओवर की शुरुआत और माइक्रोफोन पर कुणाल दाते। अजित इथे गोलंदाजी करण्यासाठी पहिलाच बॉल पाहू शकाल आपण, अतिशय चांगला टप्पा, सरळ शॉर्ट थर्ड मॅनच्या दरम्यान चंद्रा यांना स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल। सातत्याने 25 वर्ष क्रिकेटचा प्रवास आणि चंद्राच्या
जीवनातील अनेक आठवणींना आम्ही उजाळा देऊ या मॅचच्या दरम्यान. 10 वर्ष कसं राहुल इलेव्हननी राज्य केलं टेनिस क्रिकेट जगतावर याचा उलगडा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. तोपर्यंत एक रन पुन्हा एकदा पाहायला मिळेल. सिंगल ने स्ट्राईक रोटेट होते. 7.66 च्या सरासरीने धावा आल्या होत्या 3 षटकामध्ये. 4थं षटक प्रगतीपथावर आहे आणि गोलंदाज आहे अजित पुत्रान. तर याच खेळाडूचा उल्लेख आम्ही मगाचपासून करतोय. सातत्याने या खेळाडूने देखील मोठा प्रवास केला टेनिस क्रिकेटमध्ये. मात्र ओव्हरपिच त्याला चांगला फटका वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने. अतिशय देखनाकावर ड्राईव्ह. 4 रन. अतिशय चांगला इनसाइड आउट मारलेला फटका. फलंदाजच्या बॅटच्या खाली चेंडू दिला होता. अजित पुत्रन अर्थात तो आपला पीक फॉर्म मध्ये नाहीये, बट ही स्टील प्लेइंग क्रिकेट. कारण क्रिकेट खेळण्यासाठी वयाचं बंधन नसते. चांगला फटका इनसाइड आउट 4 धावांसाठी. पुन्हा एकदा तोच शॉर्ट सिलेक्शन, परंतु आता मात्र तिथे क्षेत्ररक्षक ठेवला अजित पुत्रन यांनी आणि क्षेत्ररक्षकाप्रमाणे गोलंदाजी इथे केली जाते. चांगलं क्षेत्ररक्षण, जसं क्षेत्ररक्षण सजवलंय तसेच गोलंदाजी. हा अनुभव आहे सर. नक्कीच. म्हणजे एखादा लावणी कलाकाराला जसं ढोलकी वाजवणाऱ्याची साथ मिळते तशी गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाची मिळाली तर काय जबरदस्त असेल. म्हणूनच म्हटलं जातं सोने पे सुहागा. आणि इथे मात्र 1 रन पुन्हा एकदा कंप्लीट होताना लॉंग ऑनच्या दरम्यान चांगलं क्षेत्ररक्षण. अजित पुत्रन वय आपण पाहिलं तर 40 पेक्षा जास्त या खेळाडूचं, परंतु आज देखील छाप सोडताना दिसतोय. या यंगस्टर जरूर आपल्यापर्यंत इथे कळवतायत. इज 50+ आणि खरोखर आज देखील ती छाप. तर किस्सा ऐकायला आम्हाला जरूर आवडेल अजित पुत्रन यांच्याच जुबानी, जे त्यांनी षटक टाकलं होतं एक मेडन ओव्हर, ज्यावेळेस 1 रन हवी होती पुढच्या संघाला. चेंडू लॉंग ऑनला हवेत आहे. 1 रन कंप्लीट. दुसरी रन घ्यायचे चारूला. दुसरी रन देखील नयन केसरकर यांचा इशारा येतोय. 2 रन कंप्लीट. 4थं षटक इथे प्रगतीपथावर होतं. आपण पाहू शकाल ओमसाई वाशेरे विरुद्ध राहुल इलेव्हन. म्हणजे एक गोष्ट सांगतो, आपण हे सर्व गोष्ट करत असताना म्हणजे अजित पुत्रन आणि जेव्हा आपण सतीश शेट्टी विषयी बोललो तर त्याचप्रमाणे भरपूर असे गोलंदाज म्हणजे ज्यांचा उल्लेख मला आवर्जून करावा लागेल. संजू वैद्य, त्याचप्रमाणे मी म्हणेन दीपक शाह, याला विसरून चालणार नाही. वन ऑफ द बेस्ट लेफ्ट आर्मर्स ऑफ ऑल टाइम. भरत वाघेला, अष्टपैलू खेळाडू. तर मित्रांनो, यानंतरच्या सामन्यासाठी शिवशक्ती पाले आणि SK स्पोर्ट्स या 2 संघांमध्ये होणार आहे. तर आमचं समालोचन कक्षाचं हे दृश्य आहे. माझ्या डाव्या बाजूला आसिफ रंगरेज आणि त्यांच्या बाजूला कुणाल दाते. एक नवीन मित्र मला मिळाले, कुणाल. येस सर. शिवशक्ती पाळे एक मोठी टीम खेळण्यासाठी येते आपल्या या विभागात. भिवंडी तालुक्यात एक मोठा संघ आहे शिवशक्ती पाळे. त्यांचं देखील स्वागत करूया. आणि त्यांच्या विरुद्ध कृष्णा सातपुतेची टीम इथे खेळताना दिसेल. एक ठसनभरी खुन्नसभरी मॅच याच्यानंतरची. चांगली गोलंदाजी, अतिशय चांगली लेंथ. एक चांगला गोलंदाजी ते वापरलाय स्लॉग ओव्हर मध्ये. रनआउटची संधी. गडीबाद. सर, चंद्र सरांबरोबर काल जरूर वार्तालाप आमचा चालू होता या स्पर्धेच्या माध्यमातून. चंद्र सरांनी टेनिस क्रिकेटमध्ये आपण पाहिलं असेल अनेक तरुण खेळाडूंना संधी दिली आणि मागच्याच वर्षी एका टुर्नामेंटमध्ये समालोचन करताना मी पाहिलं होतं चंद्र सरांनी अतिशय कमी वयाचा 13 वर्षाचा गोलंदाज वापरला होता. पाहू शकाल स्क्रीनवर. अतिशय चांगला चेंडू आणि यष्टीवेधक गोलंदाजी यालाच म्हणतात. बघा कुठल्या पद्धतीने, म्हणजे एवढा उतावीळपणा आणि चांगल्या फलंदाजासाठी त्याने आपलं विकेट जे आहे ते आत्महत्या त्यांनी केलेली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. येस, इथे आता मात्र आत्महत्या. चारूला स्ट्राईकवर आणण्याचा प्रयत्न आपण पाहू शकाल स्क्रीनवर. चना चोर गरम. चना चोर गरम जो अधिकतर मुंबई और आसपास में बिके जाते हैं, ये तमाम सईदपुर के लोग हैं. येस, पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज होईल गोलंदाज. तत्पूर्वी धावा झाल्या 33. 4 गडी बाद. चांगला फटका. स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू ट्रॅव्हल होतोय. तिथे स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात. 1च रन मिळेल चारूला. इथे मात्र कन्वर्ट होईल दुसरी रन आणि दुसरी धाव कंप्लीट. 2 धावा या फटक्यावर आणि स्ट्राईक येते चारूला. ही महत्वपूर्ण बाब आहे या मॅच मध्ये. ओमसाई वाशेरे टीम फलंदाजी करते. एक गोष्ट नक्की म्हणावी लागेल की इथे धावांचा
डोंगर जरी उभा करता आला नाही तर धावांची टेकडी मात्र त्यांनी नक्की उभी केलेली आहे. येस, चांगलं क्रिकेट खेळले राहुल 11, एक मास्टर माइंड ज्याला म्हटलं जातं कर्णधाराचा. तो कर्णधार या टीम मध्ये खेळतोय. चंद्राकडे पाहू शकाल आपण, सातत्याने क्षेत्ररक्षण सजवतोय. ज्यावेळेस चंद्रा कुठल्या टीम मध्ये असतो, चंद्रा कॅप्टन असतो, त्यावेळेस मात्र हीच कसरत मैदानात मी नेहमीच पाहिली आहे. हा चंदू शेटे एक समालोचक आणि हा चंद्रा शिंदे एक मोठा दिग्गज खेळाडू. ओहो, लाफ्टेड हिट. चेंडू लॉंग ऑनच्या वरून सरळ प्रतिभा विलास स्टँड मध्ये येतोय. VIP डाईस वर षटकार. काय जबरदस्त टायमिंग दाखवलंय या फलंदाजाने. म्हणजे जो आवाज निघाला चेंडू जेव्हा बॅटला लागला आणि जो आवाज आला म्हणजे त्याचा दमदार फॉर्मचा द्योतक म्हणावं लागेल. या पद्धतीने 31 धावांवर खेळतोय आणि ही खेळपट्टी त्याने लिव्ह अँड लायसन्सवर घेतली की काय असं सांगितलं तर ते अतिशयोक्ती ठरणार नाही. फुल फ्लो ऑफ द बॅट. चांगला फटका. 41. वन्स अगेन अनादर बिगी. पुन्हा एकदा सलामी देताना मी म्हणेन या आयोजनाला पंचांचा इशारा. पाहूया काय येतोय. महत्वपूर्ण निर्णय आणि हा षटकार. चारू ऑन फायर. सुरेख फटकेबाजी चारू याची. पाहू शकाल पुन्हा एकदा शॉट ऑफ गुड लेन. बॅकफुटवर गेला, पुल केलाय आणि अतिशय देखणा फटका 6 धावांसाठी. त्याचं स्ट्रोक सिलेक्शन आहे ते खूप महत्वाचं आहे. म्हणजे गरज भासली तर तो समईतला वातीसारखा तेवत असतो आणि जर गरज भासली तर तो सल्फर डायऑक्साईड सुद्धा होऊ शकतो. पण पाहिलं असेल सर, मिड विकेट, स्क्वेअर लेग, लॉंग ऑन आणि कव्हर लाईन साइड आउट सगळीकडे फटके मारलेत. आता मात्र फुलर लेंथ होता, स्वतःला सावरलंय, सन्मान दिलाय, बॅकफुटवर गेलं. आणि नेहमी सुनील गावस्कर सर देखील म्हणतात ज्यावेळेस तुम्ही चांगल्या चेंडूला मान द्यायला शिकाल, खराब चेंडूचा सन्मान आणि चांगल्या चेंडूला सन्मान आणि खराब चेंडूचा समाचार घ्यायला शिकाल, त्यावेळेस मात्र तुम्हालाही मोठा क्रिकेटर होण्यापासून कोणी रोखू शकत नाही. तर काहीसे तसंच दिसलंय. तो चारू ज्याने चेंडूचा खरपूस समाचार घेतलाय, एक मोठी खेळी त्याने दाखवून दिलंय की बॉस कोण आहे या मैदानामध्ये. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. ऑफ ड्राईव्ह केलाय चांगला. बॉटम हँडचा वापर. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफला चेंडू येतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे चारू करताना दिसतोय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 रन कंप्लीट. आणि या मॅच मध्ये जरूर थोडंसं कमबॅक झालं मी म्हणेन ओम साई वाशेरे टीमचं. त्यामध्ये चारू याची एक महत्वपूर्ण इनिंग आणि आपण पाहू शकाल स्क्रीनवर अजित पुत्रन, त्याचबरोबर महत्वपूर्ण खेळाडू चारू या मॅच मध्ये मोठं योगदान ज्याने दिलंय. नॉट आउट इनिंग चारू याची आपल्याला पाहायला मिळेल. 39 धावांची आणि धावा झाल्या टीमच्या 49 धावांचं टार्गेट. 50 म्हणजे 10च्या सरासरीने त्यांना हे धावा कुटावे लागणार आहेत. आणि मित्रांनो आता एक छोटासा बदल आहे. आमचं समालोचन कक्ष जे आहे ते आपल्या चॅलेंज पॅव्हिलियनच्या टेरेसवरून आता आम्ही Welcome to Pratibha Vilas Even Cup 2016. Samarthan. Established. Beginning of 1984. Inauguration from the good hands of late Mr. R.R. Patil in Gokul Nagar, Bhiwandi. Our vision is to enhance sporting abilities from youth in Bhiwandi and upcountry. Our mission is to guide each player in our creation path to achieve a goal. Also, to unite the people from every society in a mainstream. We are affiliated with Mumbai Cricket Association, Rocket Cricket Club, VR Sports Bhiwandi, Bhiwandi Cricket Academy. Achievements. Establishment of Bhiwandi Cricket Academy, President Mr. Vilas R. Patil from the beginning.
a camp for producing fast bowler from Bhiwandi region in leather cricket, which is more than 25 forthcoming bowlers, has been selected by MCA. A well-established challenge ground, which is the first Asia's ground for tennis cricket having artificial fluid lights. A Prahar Academy for defense and police training. A Priyanshi Fitness Center for women. Seasonal camp for leather trade cricket under age of 14, 16 and 19. Inter-corporation tournaments were held. Participations were from Thane, Mira Bhayandar, Kalyan Dombivli and Bhiwandi. Our area of work is obviously cricket, and indoor games include carom, chess, dance, tennis, yoga, gymnasium, jog parks and park for senior citizens. Why challenge cricket? A question itself having an answer in it. A medium to encourage and create awareness among public about sports. To provide young generation with new opportunities to overcome the debilitating challenges of life. Use competitive cricket to enable the inner strength to look at life positively and gain in confidence and strive to be the winners. The game, along with their academic and other soft skills, will enhance their chances of gainful employment, which results in overall development of the youth. The great personalities which involve in the challenge sports. Bollywood actors, Bollywood actresses, politicians like Honorable Shri Sharad Pawar, Honorable Vilas Rao Deshmukh, Dharmavir Anant Dige Sahib and many more. In police department, DG Mr. E.S. Patrija, Dr. D. Shivanand and rest of all. Bhiwandi Doctor Association, Advocate Bar Association, Architect and Builders Association, Media and Social Workers. Legendary cricketers such as Kapil Dev, Harbhajan Singh, Zakir Khan, Dinesh Kulkarni and many more. Mumbai Cricket Association members like Dr. P.V. Shetty, Dr. Ratnakar Shetty and many more. Bhiwandi's well-known corporators. About Challenge Cup 2016. The 33rd Challenge Cup cricket tournament in the history of the game to be held in March 2016. It has confirmed participation from Bhiwandi Taluka. It will kick off with a grand opening ceremony in Challenge Ground Stadium. It is the Bhiwandi's biggest and most popular cricket tournament. All cable network in Bhiwandi, Kalyan, Dombivli, Ambernath and even आता मात्र जरूर पहिला चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडू मागे अडवण्यात यश मिळतंय आणि तोपर्यंत 2 धावा पूर्ण होताना दिसतात राहुल 11 टीमच्या, ज्या संघाचा कर्णधार आहे चंद्रकांत शिंदे चंद्रा. 8 एप्रिल 1968 ला जन्मदिवस असलेला हा खेळाडू आणि त्यानंतर सातत्याने 84 पासून तर 2016 पर्यंत खेळतोय. म्हणजे किती मोठा प्रवास आहे मित्रांनो. 32 वर्ष सातत्याने क्रिकेट खेळलेला हा खेळाडू. फुलर लेनचा चेंडू होता, ड्राईव्ह केलाय, तिथे क्षेत्ररक्षक कव्हर वरून येतोय आणि जरूर मिड ऑफच्या दरम्यान क्षेत्ररक्षण केलं जातंय. तोपर्यंत 1 रन संघाच्या खात्यात. राहुल 11 संघाची धावसंख्या 3, टार्गेट आहे 50. अंपायरच्या भूमिकेत आपण पाहू शकाल नयन केसरकर सर आणि प्रमोद म्हात्रे. महत्वपूर्ण भूमिका आणि गोलंदाज पहिलं षटक टाकतोय पिंटू. आपण पाहू शकाल पिंटू पारच्या, ज्या खेळाडूचं मुख्य नाव आहे समर घाटकोपर, या विभागातील हा खेळाडू थोड्याच वेळात या मैदानात येताना दिसेल.
बॅकफुटवर गेलाय, चांगला फटका, स्क्वेअर कट केलाय, चेंडू जरूर डीप कव्हर पॉइंटच्या दिशेने, नो चान्स, आउटफील्ड फास्ट, 4 रन. स्क्रीनवर आपण पाहू शकाल महत्वपूर्ण टुर्नामेंट, आजचा महत्वपूर्ण दिवस. इतिहासातील जर क्रिकेटचा विचार तुम्ही केलात तर स्पीडोमीटर पहिल्यांदा वापरलाय या टेनिस क्रिकेटच्या टुर्नामेंटमध्ये. तोपर्यंत इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता, अतिशय चांगलं क्रिकेट इथे सातत्याने या 6व्या रजनीमध्ये आपल्या समोर. कारण आता दिवस संपलाय आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये हे क्रिकेट व्हाईट फ्लड लाईट, आशिया खंडातील पहिलं असं मैदान आर्टिफिशियल लाईट असलेलं. बॅकफुटवर गेलाय, त्याला पुल केलाय, चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट, 1 बाउन्स सीमारेषा पलीकडे, 4 रन. आपण पाहू शकाल थोडासा आखो टप्प्याचा चेंडू होता, बॅकफुटवर गेला फलंदाज. स्क्रीनवर वेट ट्रान्सफर केलंय ओव्हर द विकेट, आखो टप्प्याचा चेंडू बॅकफुटवर गेला, वेट ट्रान्सफर केलं आणि अतिशय देखना स्ट्रोक, स्क्वेअर ऑफ द विकेट, 4 रन. धावसंख्येत भर 11, राहुल 11. पण पाहू शकाल 11 आहे राहुलच्या टीम मध्ये आणि धावसंख्या देखील 11. सुरेख गोलंदाजी, टप्पा पडल्यानंतर किंचितसा आतमध्ये आलाय चेंडू. आता निर्धाव चेंडूची सांगता, षटक संपलंय. पहिल्या षटकामध्ये चांगली सुरुवात, पॉवर प्ले मध्ये धावा झाल्यात 11. कुणाल, आपण जर आजच्या दिवसाच्या खेळाचा विचार केला तर मोठमोठे खेळाडू खेळताना दिसत आहेत या स्पर्धेत आणि जास्तीत जास्त संघ पहिल्या षटकामध्ये बॅटिंग पॉवर प्लेचा उपयोग करताना दिसत आहेत. येस, बॅटिंग पॉवर प्ले नेहमीच आपण पाहतो मॅन्डेटरी पॉवर प्ले असतो 2 ओव्हरमध्ये. मुंबईचा जर खेळाचा तुम्ही विचार केला तर 5 ओव्हरच्या मॅचेस जास्तीत जास्त खेळल्या जातात. परंतु आपण पाहिलं असेल विलासराव पाटील साहेबांच्या माध्यमातून 6 षटकांच्या मॅचेस देखील खेळल्या गेल्या या स्पर्धेमध्ये. परंतु आज मुंबईचं क्रिकेट, त्याचबरोबर भारतातील कानाकोपऱ्यातून खेळाडू इथे येत आहेत. त्यांचं क्रिकेट पाहण्यासाठी महत्वपूर्ण प्रेक्षकांची देखील संख्या आम्हाला लाभते. त्या प्रेक्षकांचं स्वागत करू आणि आपण पाहू शकाल आपल्या स्क्रीनवर हा प्रियांशी स्टुडिओचं दृश्य. नक्कीच आमचं प्रियांशी स्टुडिओमध्ये आता आगमन झालेलं आहे. आमचं कॉमेंट्री बॉक्स शिफ्ट झालेलं आहे. पुढच्या मॅच मध्ये कोण खेळेल अजय याच्यावर प्रश्नचिन्ह होतं. आणि कृष्णा सातपुते, मॅन फ्रॉम सोलापूर कुर्डवाडी, एक छोटस गाव आहे कुर्डवाडी सोलापूर जिल्ह्यामध्ये, तिथून तो खेळाडू इथे खेळण्यासाठी येईल. त्याच्याच बरोबर विजय पावले, सांगलीतून येणारा हा खेळाडू इथे खेळताना दिसेल. त्याचबरोबर अक्कू जो ठाण्याचा खेळाडू आहे, जिग्नेश पटेल जो गुजरात वरून इथे खेळण्यासाठी येणारा दिसेल. त्याचबरोबर पंकज जाधव ज्याला माट्या म्हटलं जातं, तो अलिबागचा खेळाडू इथे खेळण्यासाठी येईल. योगेश पेनकर ज्याला घाऱ्या म्हटलं जातं, तो खेळाडू महडवरून रायगड मधून इथे खेळण्यासाठी येताना दिसेल. तर एक मोठी टीम यानंतरची मॅच. तर टॉस साठी आपल्याला यायचंय SK स्पोर्ट शिवशक्ती पाले टीम. आता तर बॅटची कडा फाईन लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय, क्षेत्ररक्षक चूक करतोय परंतु तिथे मात्र पाय अडवण्याचा प्रयत्न, परंतु पंचांचा इशारा येतोय, 4 रन. अतिशय महत्वाच्या 4 धावा, सुंदर सुरुवात राहुल 11 संघाची. येस, काल आपण चर्चा करत होतो याच टीमची, याच कर्णधाराची. आज चंद्रा आणि आज मात्र चंद्राचा संघ, एक नवीन संघ. आपण पाहिलं असेल 25 वर्ष अगोदर या संघाला तुम्ही पाहिलं असेल तर सातत्याने 10 वर्ष हुकूमत गाजवली होती या टीमने. राहुल 11 एक मोठं नाव होतं टेनिस क्रिकेटमध्ये आणि आज चंद्राचा संघ आपण पाहतोय तर याच्यामध्ये नवीन चेहऱ्यांना संधी दिली आणि हेच नवीन खेळाडू या मैदानात मात्र जरूर क्रिकेट चांगलं खेळताना दिसत आहेत. रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न, खराब शॉट सिलेक्शन. या अगोदर तुम्ही पाहिलं असेल चौकार आलाय, परंतु या शॉटची आवश्यकता नव्हती. परंतु गोलंदाजाचं कौतुक करेन, खरोखर चांगली गोलंदाजी. लाईन जर पाहिली तर पूर्णपणे आउटसाइड द ऑफ स्टंप, रूम नव्हता फलंदाजाला रिव्हर्स मारण्यासाठी आणि 80 km/h ने हा चेंडू पडाय. पण पाहू शकाल स्क्रीनवर आपल्या एरोप्लेन हवेमध्ये. पुन्हा एकदा
फाईन लेगच्या दरम्यान तिथे लॉंग लेगचा क्षेत्ररक्षक तैनात आहे, कारण बॉल हाताला लागल्यावर लॉंग लेगच्या दिशेने थोडासा हलकासा ट्रॅव्हल झालाय. तोपर्यंत 1 रन कंप्लीट होताना संघाच्या खात्यात भर. धावसंख्या 17. त्या ठिकाणी नक्कीच क्षेत्ररक्षकाने 3 धावा वाचवल्यात आपल्या संघासाठी, कारण अतिशय वेगाने चेंडू जात होता. उंच भरारी घेणारा हा एरोप्लेन आणि चॅलेंज स्पोर्ट्सची सुद्धा उंच भरारी या स्पर्धेच्या माध्यमातून. तर 16 धावा इथे पूर्ण होतात. आपण पाहू शकाल स्क्रीनवर आपल्या उंच भरारी घेताना हे प्लेन, आणि अशीच उंच भरारी घेतली प्रतिभा विलास एवन ट्रॉफीने. मोठा फटका, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक तिथे खाली आणि मात्र फलंदाज बाद. पिंटूचा चांगला झेल मिड विकेटच्या दरम्यान. पण पाहू शकाल टाइम झाला नव्हता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने आणि अखेर एक विकेटचं पतन होतंय 16 रनवर. 20 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता. 20 बॉल 34. अजूनही चांगलं समीकरण आहे त्या ठिकाणी. प्रेक्षकांसाठी एक रंगतदार सामना होण्याची शक्यता आहे. यस, रंगत वाढताना दिसेल. इथे मी मगाशीच म्हटलं होतं जसजसे खेळाडू येताना दिसतील या स्पर्धेमध्ये तसतशी रंगत वाढेल. मुन्ना शेख नाशिकवरून येईल ही स्पर्धा खेळण्यासाठी. रफिक शेख येईल. आनंद मोरावे जुन्नरचं एक मोठं नाव, तो देखील इथे खेळण्यासाठी येईल. असे अनेक खेळाडू आहेत ज्यांचं प्रदर्शन सातत्याने टेनिस क्रिकेटमध्ये आपण पाहत आलोय. व्हॉट्सअपच्या माध्यमातून असो, ट्विटरच्या माध्यमातून असो, मोठी चर्चा असते या खेळाडूंची. आकाश सारेकर इथे आला, उस्मान पटेल इथे खेळण्यासाठी आला, भूषण पाटील आला, ओंकार देसाई आला, किशन देवेंद्र, ग्लेन वैती, असे अनेक खेळाडू इथे खेळताना दिसलेत. सुरेख चेंडू इथे मात्र बॅकफुटवर गेलाय. हलक्या हाताने चेंडू टोलवलाय. दुसरी रन घेण्याचा इथे प्रयत्न आणि केसरकर सरांनी इथे मात्र तिसऱ्या पंचांची मदत मागितली या डिसिजन साठी. तर तिसरे पंच ऍक्शन मध्ये येताना दिसतील या डिसिजन साठी. इनसाइड आउट फटका खेळण्याचा प्रयत्न होता. रिप्ले मध्ये आपण पाहणार आहोत. पाहू शकाल आपण रिप्ले मध्ये जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता. ऑफ साइडला खेळायचं होतं, परंतु आतली कडा घेतली होती चेंडूने बॅटची. ऑन साइड कडे दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता. अतिशय सुंदर कॅमेरा वर्क. थ्रो खूप चांगला लावला होता. पाहू शकाल आपण सरळ हातात एसटी रक्षकाच्या. तिसरे पंच काय निर्णय देतात यावर जरूर सर्व प्रेक्षकांच्या नजरा असतील. आणि इथे मात्र लाईट कुठला ब्लिंक होतोय. यस, रेड लाईट. फलंदाजाला जावं लागेल. दुसऱ्या विकेटचं पतन. टेक्नॉलॉजी आहे आणि त्या टेक्नॉलॉजीचा किती चांगला वापर आहे अजय या प्रतिभा विलास एवन 2016च्या ट्रॉफी मध्ये. एवढं मोठं आयोजन, स्पीडोमीटर वापरलाय, टेक्नॉलॉजी वापरली. या टेक्नॉलॉजीतून आपण पाहिलं असेल स्टम विजन कॅमेराचा वापर करण्यात आला. सरळ जसा थ्रो आला यष्टीरक्षकाच्या हातात, टाइम होता स्टम विजन कॅमेऱ्याला ते दृश्य टिपण्यासाठी. आणि जसं दृश्य टिपलं त्यावेळेस जरूर नजरेत आलं जे डोळ्यांनी आपल्याला दिसत नाही ते मात्र कॅमेरा टिपतो आणि तिथे मात्र फलंदाज बाद. पुढच्या सामन्याच्या नाणेफेकीसाठी एसके स्पोर्ट संघाच्या संघनायकाला विनंती असेल आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. खेळक्यांतून सुद्धा या सामन्याचा आनंद घेतला जात आहे. एक अतिशय महत्वाची स्पर्धा आहे, मानाची स्पर्धा, टेनिस क्रिकेट विश्वातील सर्वात मोठी स्पर्धा. स्क्रीनवर आपण पाहू शकाल अनेक खिडक्यांमधून देखील महिलांच्या माध्यमातून, या भगिनींच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद लुटला जातोय. आज सगळ्यांना माहिती आहे ना कोपऱ्यातून खेळाडू इथे येतील. सर्वच प्रेक्षक. एक अतिशय महत्वाचा गडी बाद झाला आहे. सलामीचा फलंदाज रोहित बनून धाव झाला. एक महत्वाची टीम या ठिकाणी आलेली आहे. कृष्णा सातपुते सुद्धा आलेले आहेत. तत्पूर्वी हा चेंडू पाहूया. अतिशय सुंदर चेंडू होता. झपकन आतमध्ये आल्यानंतर पाहू शकाल स्क्रीनवर आपण कृष्णा सातपुते, येलो कॅप योगेश पेनकर,
आणि प्रतीक 11 पुणे संघातले सर्व सहकारी खेळाडू, मला वाटतं एजाज देखील आलाय, दौंडचे खेळाडू केला स्वतः पंकज जाधव इथे मात्र दिसताना मला जरूर पाहायला मिळाला आणि तुमचे सर्व समर्थक तुमचं स्वागत. 11 संघाची धावसंख्या 17, 3 गडी बाद. ओम साई वाशिरे विरुद्ध राहुल 11 अशी ही लढत. 18 चेंडू आणि 33 धावांची गरज जिंकण्यासाठी. तर 18 चेंडू 33 धावा. गोलंदाज सज्ज होतोय. फुलटोस होता, त्याला ऑन ड्राईव्ह केलाय लॉंग ऑनला. तिथे क्षेत्ररक्षक आकाश तारेकर मॅन फ्रॉम रायगड चेंडू अडवतोय. तोपर्यंत एकच रन. धावसंख्येत भर 17 बॉल 32. राहुल 11 स्पीडोमीटर आपल्याला पाहायला मिळतोय 76 किलोमीटर पर आवरने हा चेंडू पडलाय. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर गोलंदाज. चला आपल्याला लवकर चालायचंय सर्वच खेळाडू. विश्वजीत आपल्या स्क्रीनवर पाहायला मिळेल. मोठ्या दिघोड्याचा हा खेळाडू आहे. एक मोठी टीम आहे ओरनची आणि एक वेगवान गोलंदाज. पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू, अतिशय चांगला चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता. स्वागत आहे मोठ्या या प्रतिभा विलास A1 ट्रॉफी, क्रिकेटचा वर्ल्ड कप म्हटलं जातं. आणि आपण पाहू शकाल स्क्रीनवर विलासार साहेब, दानिश मद्दी. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. ऑन साइडला क्षेत्ररक्षक विश्वजित मॅन फ्रॉम दिघोडे रायगड चेंडू अडवतोय. एकच रन. क्रॉस बॅटेड फटका होता. फलंदाजाच्या पुढेच ठेवण्याचा प्रयत्न होतोय. जास्तीत जास्त खोलव्या टप्प्याची गोलंदाजी या षटकामध्ये राजू कडून. तर एकच रन इथे मिळताना दिसते. धावसंख्या 19. फुलटोस आणि ती मात्र कव्हरला अतिशय देखना कव्हर ड्राईव्ह चेंडू सीमारेषे लगत. नो चान्स. 2 क्षेत्ररक्षकाला भेदून 4 रन. स्वागत आहे योगेश पेनकर आपल्या या स्पर्धेमध्ये. वेलकम. एक मोठा शो प्रतिभा विलास A1 ट्रॉफी आणि तुमच्यासोबत चर्चा करायला आम्हाला खूप आवडेल. योगेश, या ओव्हर नंतर अप्रतिम फटका खेळला होता. रिप्ले मध्ये पाहूया. इनसाइड आउट थोडासा, परंतु गॅप मध्ये लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधोमध चेंडू निघून गेला होता. अफलातून चौकार. अतिशय देखना फटका होता. 4 धावांसाठी नजाकत होती, ताकद होती, तंत्राचा पुरेपूर वापर केला होता. 14 बॉल 27 राहुल 11 टीमला. मोठा फटका, टाइम चांगलं आणि इथे मात्र चेंडू मिड विकेटच्या वरतून षटकार. मच निडेड 6 फॉर बॅटिंग साइड. परंतु गोलंदाजी खराब होताना दिसते. पाहू शकाल आपण प्रियांशी स्टुडिओच्या वर. सदा खुश रहो, हॅपी मॅन. आणि षटकार देखील दिलाय. नक्कीच. आणि प्रेक्षकांना खुश करतायत फलंदाज या ठिकाणी. एक अतिशय सुंदर फटका, डोळ्याचं पारणं फेडणारा हा मिड विकेटच्या डोक्यावरून एक गगनभेदी षटकार. 13 बॉल 21 आवश्यकता होती अशाच फटक्याची आणि तोच फटका इथे पाहायला मिळालाय. चांगलं क्रिकेट. नाराज आहे थोडेसे खेळाडू, परंतु क्रिकेटमध्ये या गोष्टी चालूच असतात. प्रतिभा विलास A1 ट्रॉफी. फुलर लेनचा चेंडू होता, ऑन ड्राईव्ह केलाय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आकाश तारेकर चेंडू अडवतोय. एकच रन मिळेल संघाच्या खात्यात. षटक संपतंय. 3 षटकामध्ये धावा झाल्यात 30. 3 गडी बाद, 3 षटकाची समाप्ती. आकडे बघा. 3 ओव्हर 30 रन आणि 3 गडी बाद. इथून मात्र 12 बॉल 20 धावांची आवश्यकता आहे राहुल 11 संघाला. आणि हे ऐकण्यासाठी तुम्हाला घेऊन चलतोय पुन्हा एकदा अजय घरात यांच्याकडे. हॅलो. तर आत्ताच आपल्यामध्ये शुभागमन झालेलं आहे शेख साहेब यांचं, जे भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता आहेत. शेख साहब, आपका हार्दिक स्वागत है चैलेंज स्पोर्ट्स मिलासार और सभी भिवंडी की जनता की ओर से हम आपका एक बार फिर से स्वागत करते हैं और आपको खुशामदीद कहते हैं. सुस्वागतम.
आपके टीवी मॉनिटर पर आप देख रहे हैं, उनके साथ में दानिश मद्दू, विलासार स्वयं आप देख रहे हैं, जय पाटिल, शेख साहब अपना कीमती वक्त आज हमें दे रहे हैं, आपका हार्दिक स्वागत। तो ये प्यार है विलासार का और जो रिलेशंस है सभी के साथ। नेवर की शुरुआत हवा में खेल दिया है, फील्डर है वहां पर डीप स्क्वायर लेग की तरफ, सिंगल मिलेगा, दूसरे रन के बारे में सोच रहे हैं लेकिन बहुत मुश्किल। नेट टू नेट फाइट चल रही है इस समय, 11 गेंदे और 19 रनों की आवश्यकता राहुल 11 को जीतने के लिए। चौथे ओवर की शुरुआत हो चुकी है, एक जबरदस्त मुकाबला। क्रीज पर बल्लेबाज है रवि और अक्षय। अक्षय बायात के बल्लेबाज इस समय स्ट्राइक पर गेंदबाजी कर रहे हैं मोटिया। लॉफ्टेड शॉट लॉन्ग ऑन पर फील्डर काफी देर हवा में रही और एक अच्छा कैच। खुद कप्तान थे वहां पर लॉन्ग ऑन की दिशा में आकाश तारेकर, कोई गलती नहीं की उन्होंने। एक ही मिनट देना, एक ही मिनट दिखाएगा अभी कुछ। तो आप देख रहे हैं मैसेज गो अहेड, स्वर्गीय आर पाटिल जी, जिन्होंने काफी एनकरेज किया चैलेंज स्पोर्ट्स को। 1984 में जब स्थापना हुई, इस मैदान पर बहुत सारा कचरा, कूड़ा, गंदगी, कांटे, झुंड, झाड़ियां थी और इसको तैयार करने में जो हमें मदद मिली उस वक्त, डंपर थे, ट्रक्स थे, बाकी भी जो मिट्टी थी, ये तमाम रघुनाथ पाटिल साहब ने हमें उपलब्ध करा की दी। और ये आप देख रहे हैं शेख साहब, भिवंडी निजामपुर शहर महानगर पालिका के विद्युत कार्यकारी अभियंता। ये जो आप लक्स लाइट्स यहाँ पर देख रहे हैं, इनके इंस्टॉलेशन में शेख साहब आपका बहुत बड़ा योगदान रहा है और इसको हम कभी भी भूल नहीं सकते। और इसलिए हमारी ये खुशकिस्मती है कि आज आप हमारे बीच तशरीफ लाए हैं। आपके टीवी मॉनिटर पर लेफ्ट टू राइट आप देख रहे हैं चेयरमैन कृष्णा गाजेंगी, जो कि प्रतिभा विलास A1 2016 के, उनके ठीक बगल में शेख साहब, फिर दानिश मद्दू और उनके ठीक बगल में लेजेंड ऑफ भिवंडी विलासार। दिशा इन गेंद विकेट कीपर से रुकी नहीं, तोहफे के रूप में रन मिलते हुए वाइड और +4, 5 रनों का तोहफा। और ये निर्णायक साबित हो सकते हैं, मैच का टर्निंग पॉइंट साबित हो सकता है, क्योंकि अब जो इक्वेशन है 10 गेंदें बची है और जीतने के लिए 14 रन चाहिए। रन संख्या बढ़ती हुई 36 रन 4 विकेटों के नुकसान पर। मोटिया लेंथ गेंद, बहुत ही खूबसूरत गेंद थी, तेज तर्रार, गलत लाइन पर खेल रहे थे। अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश बैट्समैन रवि की भूमिका बहुत महत्वपूर्ण है। एक चौका और एक छक्का लगा चुके हैं। 84 किलोमीटर प्रति घंटे की रफ्तार से फेंकी हुई गेंद थी। रवि 12 रन बनाकर खेल रहे हैं। मानो पिछले गेंद का रिप्ले ही दिखाया गया हो, लेकिन ये रिप्ले नहीं है, लाइव था। एक और डॉट बॉल। बहुत ही जबरदस्त मुकाबला, कश्मकश भरा क्रिकेट। एक और तेज गेंद थी, 82 किलोमीटर प्रति घंटे की रफ्तार से। स्पीड मीटर का इन्वेंशन कल किया गया, इतिहास रचा जा रहा है। बहुत नजदीकी मामला था, लेकिन वाइड का इशारा, गेंद लेग स्टंप के थोड़ी सी बाहर निकल गई। वाइड की मदद से स्कोर बढ़ता हुआ 37 रन। अब इक्वेशन है 8 गेंदे और 13 रन चाहिए जीतने के लिए राहुल 11 को। कुणाल, बहुत ही गहरा संघर्ष चल रहा आहे। या गोलंदाजच्या बाबतीत मी जरूर म्हणेन, उरण तालुक्यातील दिघोडे गावातला खेळाडू आहे, रायगड विभागातला खेळाडू आणि खरोखर अतिशय वेगवान गोलंदाज आहे। इस बार बैट के बीचों बीच लेकर तान दिया आसमान में, सिक्सर। इथे मात्र हा षटकार सामन्यामध्ये रंगत आणताना दिसेल। मोठा फटकार राहुल 11 साठी। दोनों भी भाई है इस समय क्रीज पर, लेकिन ये बड़े ही डेंजरस भाई है। ये देखिए बैट के बीचों बीच लेकर लॉफ्ट कर दिया था रवि ने। रवि के बल्ले से निकलने वाला दूसरा छक्का
इक्वेशन काफी आसान अब यहां से नजर आता हुआ। 7 गेंदे और 7 रन चाहिए। ओम साई वाशेरे ने 49 रन बनाए थे अपने 5 ओवर्स में। एक बेहतरीन पारी खेल रहे हैं रवि। फिर से आड़े बैट से खेलने का प्रयास था, डाउन द ग्राउंड चली गई है लॉन्ग ऑन की तरफ 1 रन के लिए, और 1 ही रन से संतुष्ट रहेंगे। वहां पर स्ट्राइक अपने पास रखेंगे आखिरी ओवर के लिए। एक बार फिर से यहां पर इक्वेशन आता हुआ आखिरी ओवर में 6 गेंदे और 6 रन। पुन्हा एकदा आपण स्क्रीनवर पाहू शकाल 3 ओव्हर 33 रन 3 विकेट, 4 ओव्हर 44 रन 4 विकेट, 6 बॉल 6 धावांची आवश्यकता, म्हणजे आकड्यांचा खेळ देखील पाहायला मिळतो या क्रिकेटमध्ये। ये देखिए बहुत ही खूबसूरत आर पाटिल पेविलियन। वहां पर ऊपर की रो में बहुत ही ज्यादा दर्शक नजर आ रहे हैं ऊपर के स्टैंड में, और पिछले 2 साल से महिलाओं के लिए वहां से मैच देखने के लिए स्पेशल सुविधा है। बहुत ही जबरदस्त आयोजन। 6 गेंदे और 6 रन चाहिए, और ये इक्वेशन कई बार हम देख चुके हैं इस प्रतिभा विलास एवन 2016 में। दोनों भी भाई क्रीज पर हैं, हेमंत और रवि। हेमंत ने अभी तक कोई गेंद नहीं खेली है। रवि 19 रन बनाकर खेल रहे हैं। महत्वपूर्ण पारी अपने टीम के लिए खेली है उन्होंने। 1 मैन आर्मी का रोल निभा रहे हैं, अकेले योद्धा की तरह लड़ रहे हैं। वार्म अप कर रहे हैं वहां पर गेंदबाज, कंधे खुलने की कोशिश। अभी भी मैच समाप्त नहीं हुआ है। शॉर्ट पिच गेंद, मिस टाइम शॉट है, फील्डर है वहां पर, और अच्छा कैच। काफी ऊपर चढ़ गई बल्ले पर। ये देखिए पूरी तरह से बैकफुट पर चले गए थे। हुक लगाने की कोशिश उनकी, बल्ला काफी ऊपर चला गया था। थोड़ा सा बैकवर्ड ऑफ द स्क्वायर खेलने का प्रयास था, लेकिन इन फ्रंट ऑफ स्क्वायर चली गई गेंद ऑन साइड में, काफी ऊपर चली गई थी। अच्छे तरीके से जज किया था फील्डर ने, एक अच्छा कैच समाप्त किया। नए बैट्समैन क्रीज पर पहुंच रहे हैं। एक अच्छे पारी का अंत हुआ है। 19 रनों की पारी खेलकर आउट हुए हैं रवि। मैच को फिनिश नहीं कर पाए हैं। देखना है क्या नए बल्लेबाज अच्छी तरह से फिनिश कर पाते हैं या नहीं। पांच गेंदे और जीतने के लिए 6 रन। गजा की ये गेंद आगे रखा था, करारा ऑन ड्राइव, लेकिन जमीनी रास्ते से खिला हुआ स्ट्रोक था फील्डर के पास। 1 रन के लिए वाइड श्लोंगॉन की दिशा में। अजय, या स्पर्धेमध्ये आपण पाहू शकाल पहिल्या मॅच पासून या मॅच पर्यंत कुठलीच मॅच एकतर्फी झाली नाही। प्रत्येक मॅच मध्ये या महासंग्राममध्ये काही ना काहीतरी मिळते प्रेक्षकांना, प्रेक्षकांचे पैसे वसूल होताना दिसतात। जी हाँ बिल्कुल, दोनों टीमों के पास अच्छे खिलाड़ी। हाफ वाले हवा में खेला है, फ्रंट फुट पर आते हुए विश्वास पाटिल की अच्छी फील्डिंग, वहां पर डीप एक्स्ट्रा कवर पर फील्डिंग कर रहे हैं। अच्छे क्षेत्र रक्षक माने जाते हैं अपने टीम के। स्कोर 46 रन, 3 गेंदे 4 रन। फिर से दिलों की धड़कनें तेज होती हुई, कौन जीतेगा कौन हारेगा कहना काफी मुश्किल। शिव शक्ति स्पोर्ट्स पाले के कैप्टन से निवेदन है आपको प्रेजेंटेशन बॉक्स में आना है टॉस के लिए। गजा की फुल टॉस गेंद, फील्डर गेंद के नीचे, कोई गलती नहीं। ये बड़ा मोड़ आता हुआ इस मैच में, नाजुक लम्हा।
अजय या मॅच मध्ये आपण पाहू शकाल फुल टॉस होता, बॅकफुटवर गेला होता, वेट ट्रान्सफर केलं होतं परंतु टायमिंग जुळलं नाही. लॉंग ऑनला पुन्हा एकदा ऍक्शन मध्ये पाहायला मिळाला आकाश तारेकर, पारगावचा हा खेळाडू. एक चांगला सेफ हँड झेल कैप्टन सा. जितने अच्छे कैप्टन है उतने अच्छे फील्डर भी है. 2 कैच लिए उन्होंने इस पारी में. अजय आपण पाहू शकाल अजित पुत्रन सध्या विकेटवर जात आहेत. 2 बॉल 4 धावांची आवश्यकता असताना. जी हाँ, अजित पुत्रन, इनके नाम में ही रन आते हैं. क्या वो 4 रन बना पाएंगे 2 गेंदों पर? हालांकि स्ट्राइक अभी तो उनके पास नहीं है. पाहू शकाल संतोष के पास है. कुणाल, स्ट्राइक संतोष जवळ आहे परंतु अजित पुत्रन यांनी कान मंत्र दिलाय संतोषला या 4 धावा करण्यासाठी आणि अनुभव पणाला लावताना दिसतील अजित पुत्रन. सभी दर्शकों का दिल जीत लिया है आज के दिन के खेल में खिलाड़ियों ने. ये दोनों टीमें भी दर्शकों का दिल जीतती हुई. संतोष फील्डिंग का मुआयना कर रहे हैं, फील्डर्स गिन रहे हैं कहां पर कितने फील्डर है. गजा लेफ्ट आर्म ओवर द विकेट. फुल रखा था, ड्राइव उसको किया है लेकिन 1 रन. दूसरे की कोशिश और देखना है क्या निर्णय आता है अंपायर का. तीसरे अंपायर की मदद. कुणाल, बहुत ही दिलचस्प क्रिकेट हो रहा है. कोई भी दर्शक यहां से निकलना नहीं चाहेगा, चैलेंज क्रिकेट ग्राउंड को छोड़कर नहीं जाना चाहेगा और कोई टीम भी इस टूर्नामेंट को छोड़कर नहीं जाना चाहेगी. थर्ड अंपायर ऍक्शन मध्ये पाहू शकाल आपण 1 बॉल 3 रनची मॅच आहे. पुढे एकदा सुपर ओव्हर होते की काय, परंतु इथे निर्णय डिसिजन पेंडिंग आहे. गोलंदाज पाहू शकाल एक चांगला फटका, 1 रन कंप्लीट होते. अजित पुत्रन यांची चांगली रनिंग परंतु डेंजर एंडला देखील त्यांनाच धावायचं आहे. थ्रो होतोय. अजित वितरण समझ चुके हैं. पवेलियन में वो लौट भी चुके हैं. तीसरे अंपायर के फैसले का इंतजार भी नहीं किया उन्होंने. हा एक्सपिरियन्स आहे अजय. आपण अनेक वर्ष सातत्याने क्रिकेट खेळतो आणि फलंदाजाला देखील माहित असतं आपल्याकडून काय चुकलं आणि तेच अजित पुत्रन यांना माहित होतं की आपण खरोखर शॉर्ट आहोत क्रीज मध्ये. ये हो क्या रहा है? हर मैच आखिरी गेंद तक जा रहा है. 4 आज असं चित्र दिसेल अजय, कारण मी मगाशीच म्हटलं होतं महाराष्ट्रच नव्हे तर भारताच्या काना कोपऱ्यातून इथे स्पर्धक खेळण्यासाठी येतील. प्रत्येकामध्ये काही ना काही टॅलेंट आहे, प्रत्येकामध्ये गट्स आहेत, म्हणूनच त्यांची निवड या स्पर्धेमध्ये करण्यात आली. अजय, आखिरी गेंद, रन चाहिए 3. शिवशक्ती पाळे, कॅप्टन मंदार गरुडे आपल्याला टॉस साठी यायचंय. रोंगटे खड़े कर देने वाला एक और मुकाबला. 1 गेंद 3 रन. बैट्समैन है स्ट्राइक पर संतोष, गेंदबाज है गजा. निर्णायक गेंद बल्ले पर नहीं ले पाए हैं. विकेट कीपर ने वहां पर काम तमाम कर दिया. रन आउट और इसके साथ ही ये रोमांचक जीत यहां पर दर्ज की है राज ओमसाई वाशेरे टीम ने. जश्न मनाते हुए उनके खिलाड़ी. लाजवाब क्रिकेट, लाजवाब गेंदबाजी. 6 गेंदों पर 6 रन नहीं बना पाए राहुल 11 के बल्लेबाज. गो अहेड. और यहां से आगे बढ़ती हुई टीम राज ओमसाई वाशेरे इस टूर्नामेंट में दूसरे राउंड में प्रवेश किया है. उन्होंने बहुत ही रोमांचक जीत दर्ज की है और मैन ऑफ द मैच खिलाड़ी है जिन्होंने बल्लेबाजी से जीत की कहीं ना कहीं बुनियाद रखी थी. 39 रनों की शानदार पारी खेलने वाले राज ओमसाई वाशेरे के बैट्समैन चारू. हेलो,
भरत जैन साहेब यांच्या शुभ हस्ते ते टॉस सिद्दीक शेख साहेब हे देखील उपस्थित झालेत.